विद्यार्थी मित्रांनो, आज थिअरी पेपर 1 मधील प्रकरण 6वे फ्यूज आणि सोल्डरिंग मटेरियल्स, त्यापैकी आपण काल फ्यूज, त्यानंतर फ्यूजला लागणारे मटेरियल, हिट इलेमेंट, फ्यूज इलेमेंट, त्यानंतर MCB, त्यानंतर ELCB याविषयी माहिती पाहिलेली आहे. आज आपण सोल्डरिंग या प्रकरणातील पुढील जो चौथा भाग आहे सोल्डरिंग पाहणार आहे. सोल्डरिंग मटेरियल जे असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर सोल्डरिंगचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे सॉफ्ट सोल्डरिंग मटेरियल्स. सॉफ्ट सोल्डरिंग मटेरियलमध्ये टिनमन्स सोल्डर, फाईन सोल्डर आणि प्लंबर सोल्डर असे फाईन सॉफ्ट सोल्डरिंगचे प्रकार आहेत. त्याचबरोबर दुसरा जो प्रकार आहे तो आहे हार्ड सोल्डरिंग मटेरियल्स. हार्ड सोल्डरिंग मटेरियलमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे झिंक ब्रास सोल्डर आणि दुसरा म्हणजे सिल्वर सोल्डर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया सॉफ्ट सोल्डरिंग मटेरियल्स. सॉफ्ट सोल्डरिंग मटेरियल्समध्ये लेड व टीन. लेड व टीन. लेड म्हणजे सिसे आणि टीन म्हणजे कथील. सिसे आणि कथील यांचे मिश्रण असते. यांचा वितरण बिंदू कमी असतो. या सोल्डरचा हार्डनेस व वितरण बिंदू हा लेड व टीन यांच्या प्रमाणावर अवलंबून असतो. या सोल्डरचा उपयोग प्रामुख्याने वायर जॉईंट व इलेक्ट्रॉनिक सोल्डरिंगसाठी केला जातो. सॉफ्ट सोल्डरिंगमधला जो पहिला प्रकार आहे तो टिनमन सोल्डर. त्याच्यामध्ये आपण माहिती बघूया. यामध्ये 47% सिसे म्हणजे लेड व 50% टीन म्हणजे कथील आणि 3% अँटिमन असे प्रमाण असते. याचा वितरण बिंदू 204 अंश सेल्सिअस असतो. सर्वसामान्य कामासाठी याचा उपयोग होतो. दुसरा प्रकार आहे फाईन सोल्डर. यामध्ये 35% सिसे व 65% टीन असे प्रमाण असते. याचा वितरण बिंदू 185 अंश सेल्सिअस आहे. याचा उपयोग पातळ पत्रे जोडण्यासाठी होतो. आता आपण बघूया हार्ड सोल्डरिंग मटेरियल्स. तर हार्ड सोल्डरिंग मटेरियल्स हे कॉपर, झिंक व चांदी यांचे मिश्रण असते. या सोल्डरचा उपयोग बार, सीट वायर, रिंग, केबलचे वॉशर सोल्डर करण्यासाठी होतो. हार्ड सोल्डरमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे झिंक ब्रास सोल्डर. झिंक म्हणजे जस्त, ब्रास म्हणजे पितळ, म्हणजेच जस्त पितळ सोल्डर. या सोल्डरचा वितरण बिंदू 850 अंश सेल्सिअस ते 900 अंश सेल्सिअस असतो. याचा उपयोग इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट ब्रेझिंगसाठी होतो. दुसरा प्रकार आहे सिल्वर सोल्डर. सिल्वर म्हणजे चांदी. हे चांदी, कॉपर म्हणजे तांबे व झिंक म्हणजे जस्त, म्हणजे चांदी, तांबे व जस्त यांचे मिश्रण असते. याची क्षमता ब्रीझिंग सोल्डरपेक्षा जास्त असते. हे उत्तम गंज प्रतिबंधक असते. यापासून तयार झालेला जोड हा चांगला वाहक असतो. हाय व्होल्टेज आर्मेचर कंडक्टर सोल्डर करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता आपण बघूया सोल्डरिंगसाठी आवश्यक जे फ्लक्स आहे त्या फ्लक्सची माहिती आपण घेऊया. सोल्डरिंग करताना फ्लक्स या पदार्थाचा वापर केला जातो. चांगल्या व योग्य सोल्डरिंग करण्यासाठी, योग्य सोल्डरिंगसाठी फ्लक्स हे फार महत्त्वाचे असते. कारण फ्लक्स वापरण्याचे खालील फायदे असतात. पहिला फायदा आहे जोडणाऱ्या पृष्ठभागावरील
गंज दूर करणे व तो स्वच्छ करणे. दुसरा, जोडणाऱ्या पृष्ठभागावर सोल्डर सुलभपणे पसरण्यास मदत करणे. 3, जोडलेल्या पृष्ठभागावर पुन्हा गंज येऊ न देणे. तर अशा प्रकारे फ्लक्स वापरण्याचे हे 3 फायदे आहेत. आता आपण पाहूया फ्लक्सचे प्रकार आणि उपयोग. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये क्रमांक, फ्लक्स, मटेरियल आणि सोल्डरचा प्रकार. क्रमांक 1, फ्लक्सचा प्रकार आहे झिंक क्लोराईड. मटेरियल आहे कॉपर म्हणजे तांबे, ब्रास म्हणजे पितळ, कास्ट आयर्न म्हणजे बीड, माइल्ड स्टील म्हणजे MS स्टील, कास्ट स्टील. कमी उष्णतेला हे झिंक क्लोराईड वापरलं जातं. सोल्डरचा प्रकार जो असतो तर त्या ठिकाणी टिनमन सोल्डर वापरला जातो. दुसरा फ्लक्सचा प्रकार आहे विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर हे कुठल्या कुठल्या मटेरियलला सोल्डरिंग करण्यासाठी वापरतात? झिंक म्हणजे जस्त आणि गॅल्वनाइज्ड आयर्न म्हणजे जे पाईप असतात, पाण्याचे पाईप ज्याच्यावरती गॅल्वनायझिंग केलेलं असतं ते. तर सोल्डर कुठलं वापरलं जातं? कोर्स सोल्डर वापरलं जातं. तिसरा प्रकार आहे सॅलोमोनिक रेझिन. मटेरियलचा प्रकार आहे कॉपर, ब्रास, टीन, लेड आणि गन मेटल. आणि सोल्डर वापरलं जातं कोर्स सोल्डर. चौथा फ्लक्सचा प्रकार आहे तो म्हणजे आहे टॅलो टर्पेंटाईन. तर मटेरियल आहे इलेक्ट्रिकल कंडक्टर, लेड, ॲल्युमिनियम कंडक्टर इत्यादीसाठी वापरले जाते. सोल्डरचा प्रकार आहे टिनमन्स सोल्डर, ॲल्कॅप आणि पॅरोसोल. आता आपण बघूया सोल्डरिंगसाठी लागणारे साहित्य. सोल्डरिंगसाठी ब्लोलॅम्प, भांडे, पळी व आयरन यांची आवश्यकता असते. ब्लोलॅम्पची माहिती पाहूया आपण. ब्लोलॅम्प हा 0.5 लिटर किंवा 1 लिटरची टाकी असून त्यास निपल, बर्नर व हँडपंप बसवलेला असतो. सामान्य सोल्डरिंगसाठी रॉकेल असलेला ब्लोलॅम्प वापरतात. छोट्या सोल्डरिंगसाठी स्पिरिट ब्लोलॅम्प वापरतात. ब्लोलॅम्पच्या ज्योतीपासून जॉब व सोल्डर गरम केले जातात. हवेच्या दाबाने तयार होणाऱ्या ज्योतीवर नियंत्रण ठेवता येते. वायर पिनच्या साहाय्याने निपल स्वच्छ करता येते. एक प्रकारे हा एक स्टोचा प्रकार आहे. आकृतीमध्ये ब्लोलॅम्प दाखवलेला आहे. आता सोल्डरिंग आयर्न जे असतात, आपल्याला सोल्डरिंग आयर्न सोल्डरिंगसाठी वापरले जातात. तर ते आपण बघूया. सोल्डरिंग आयर्नला कॉपरचा टीप, आयर्नचा रॉड व प्लास्टिकचा हँडल असतो. हे वेगवेगळ्या आकाराचे व वजनाचे असतात. सोल्डरिंग आयर्नचे 4 प्रकार पडतात. त्यातला म्हणजे हॅमर शेप्ड सोल्डरिंग आयर्न, दुसरा स्ट्रेट बीट सोल्डरिंग आयर्न, तिसरा इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न, चौथा सोल्डरिंगचे भांडे व पळी. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न. तर इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न आपण सर्वांनी पाहिलेले आहे व आपण याच्या साहाय्याने सोल्डरिंग ही केलेले आहे. आकृती क्रमांक 7.5 मध्ये इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न दाखवलेले आहे. विद्युत प्रवाहाच्या उष्णताजन्य परिणामावर हे सोल्डरिंग आयर्न कार्य करते. इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न नायक्रोमचे हीटिंग इलेमेंट, कॉपर कोअर व प्लास्टिक किंवा लाकडी हँडल या भागांनी बनलेले असते. आतल्या तांब्याच्या कोअरमध्ये मायका सीटवर रिबन टाईप नायक्रोम तार गुंडाळलेली असते. हीटिंग इलेमेंटची उष्णता कॉपर टिपला पुरवली जाते. इलेक्ट्रिक सोल्डरिंग आयर्न 10 वॅट ते 2 किलोवॅटपर्यंत उपलब्ध असते. आता आपण बघूया
सोल्डरिंग करण्याची पद्धत. तर सोल्डरिंग करण्याची पद्धत जी आहे, पहिला जो आहे कॉपर जॉईंट करण्याची पद्धत. कशा प्रकारे कॉपरचा जॉईंट असेल तर तो कशा प्रकारे केला जातो हे आपण बघूया. पहिला आहे सोल्डरिंग करावयाचा पृष्ठभाग स्वच्छ करावा. दुसरा, सोल्डरिंग आयर्नचे बीट गरम करावे. 3, सोल्डरिंग आयर्नचे बीट टिनिंग म्हणजे स्वच्छ करावे. 4, जॉईंटच्या पृष्ठभागावर फ्लक्स लावावे. 5, जॉईंटच्या पृष्ठभागावर सोल्डरिंग आयर्नच्या साहाय्याने सोल्डर लावावे. 6, सोल्डर थंड होऊ द्यावा. जॉईंट स्वच्छ करून त्या भागावर इन्सुलेशन टेप गुंडाळावा. त्यानंतर ॲल्युमिनियम सोल्डरिंग करण्याची पद्धत. आता आपण पाहूया ॲल्युमिनियम सोल्डर कसा करायचा. तर त्यामध्ये पहिला भाग आहे जॉईंटचा पृष्ठभाग स्वच्छ करावा. 2, ब्रशच्या साहाय्याने वायरवर व जॉईंटवर फ्लक्स लावावे. 3, सोल्डरचे तापमान 250 ते 325च्या दरम्यानच ठेवावे. जॉईंट अगोदर गरम करावा व नंतर त्यावर सोल्डरिंग आयर्नच्या साहाय्याने सोल्डर लावावे. जॉईंट अगोदर गरम करावा व नंतर त्यावर सोल्डर पसरवावे. सोल्डर थंड होऊ द्यावा आणि जॉईंट स्वच्छ करून त्यावर इन्सुलेशन टेप गुंडाळावा. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया सोल्डरिंग करताना कोणती दक्षता घ्यावी. सोल्डरिंग करताना आपल्याला दक्षता घ्यावी लागते. ती कोणती दक्षता घेतात ते आपण पाहूया. सोल्डरिंग करताना खालील दक्षता घ्यावी. 1, गरम आयर्नपासून दूर राहावे. सोल्डरिंग जॉईंटच्या सर्व भागावर पसरू द्यावे. 3, वाया गेलेले सोल्डर पुन्हा वापरावे. 4, सोल्डरिंग झाल्यावर सर्व साहित्य स्वच्छ करून ठेवून द्यावे. 5, सोल्डरिंग आयर्न नेहमी स्टँडवर उभी ठेवावी. आता एक 5वा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, डिसोल्डरिंग पंप. डिसोल्डरिंग पंप आकृती क्रमांक 7.6 मध्ये दाखवलेला आहे. तो कशासाठी वापरतात ते आपण बघूया. डिसोल्डरिंग पंपाच्या साहाय्याने डिसोल्डरिंग केले जाते. सोल्डर केलेले जॉईंट वेगळे करण्यासाठी त्यावरील सोल्डर ओढून काढावे लागते. याला डिसोल्डरिंग असे म्हणतात. याकरिता डिसोल्डरिंग पंपाचा उपयोग होतो. या पंपामध्ये वितळलेले सोल्डर ओढण्यासाठी एक पिस्टन स्प्रिंगच्या ताणाखाली बसवलेला असतो. डिसोल्डरिंग कसं करायचं ते आपण पाहूया. डिसोल्डरिंग करण्याची पद्धत. स्प्रिंग योग्य स्थितीत येईपर्यंत पंपाच्या वरील भागावर असलेला नॉब ढकलावा. 2, ज्या भागावरील सोल्डर काढावायचे त्या भागावरील सोल्डरिंग मटेरियल सोल्डरिंग आयर्नच्या साहाय्याने वितळवावे. 3, वितळलेल्या सोल्डरिंग मटेरियलजवळ पंपाचा नोझल ठेवावा. 4, डिसोल्डरिंग पंपाचा नॉब दाबावा. 5, पंपाचा दट्ट्या स्प्रिंगच्या ताणामुळे आत खेचला जातो. त्यासोबत वितळलेले सोल्डरिंग मटेरियल पंपामध्ये ओढले जाते. 6, ही प्रक्रिया वेगाने करावी लागते, अन्यथा उष्णतेमुळे सुट्ट्या भागाला हानी पोचण्याची शक्यता असते. डिसोल्डरिंग प्रक्रियेसाठी डिसोल्डरिंग वायरचाही उपयोग करतात. कोॲक्सियल केबलमधून जाळीदार पडद्याप्रमाणे तांब्याच्या तारेपासून ही विशिष्ट प्रकारची सोल्डरिंग वायर डिसोल्डरिंग वायर तयार करतात. केशाकर्षण तत्वापासून पातळ झालेले सोल्डर या डिसोल्डरिंग वायरने ओढले जाते. 1, ज्या ठिकाणचे सोल्डरिंग मटेरियल काढावयाचे आहे त्या ठिकाणी डिसोल्डरिंग वायर ठेवावी. गरम केलेले सोल्डरिंग आयर्न जोडावर टेकवून सोल्डरिंग मटेरियल पातळ करावे. 3, पातळ झालेले सोल्डरिंग मटेरियल
केशाकर्षण तत्वानुसार डिसोल्डरिंग वायरने ओढली जाते. 4. डिसोल्डरिंग वायर उचलून याच वेळेस सोल्डरिंग मटेरियल शोषून घ्यावे. 5. जर एकाच वेळेस सोल्डरिंग मटेरियल शोषले गेले नाही तर हीच कृती पुन्हा करावी. बाजारामध्ये विविध जाडीच्या डिसोल्डरिंग वायर उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो डिसोल्डरिंग पद्धत बघितली. आता आपण या पाठातील सारांश पाहूया. 1. इलेक्ट्रिक सर्किटमध्ये फ्यूज हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. ओव्हरलोड, शॉर्ट सर्किट इत्यादीपासून फ्यूज वायरिंगचे संरक्षण करतो. 2. फ्यूजचे विविध प्रकार आहेत. पहिला आहे ओपन टाईप, दुसरा आहे किटकॅट, तिसरा आहे HRC. 4. आधुनिक संरक्षक साधनामध्ये MCB व ELCB यांचा वापर केला जातो. 4. 2 वायर्स एकत्र जोडल्यावर त्यावर सोल्डरिंग करतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपलं हे 6वं प्रकरण संपलेलं आहे. तर आपण या ठिकाणी थांबतोय. स्वाध्याय आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ता आपण या ठिकाणी थांबतोय. हे सर्व वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायचं आहे.